हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। धनंजय देशमुखांनी घेतली अजित पवारांची भेट। तपासातील उणिवा आणि जेलमध्ये घडलेल्या प्रकाराची अजित पवारांना दिली माहिती। आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। जाहीर सभेत अजित पवारांचा कार्यकर्त्यांना संबोधन करताना सूचक विधान। कार्यकर्त्यांना सोबत घेताना त्यांचा रेकॉर्ड तपासा। चुकीच्या लोकांना सोबत घेतलं की त्याची किंमत मोजावी लागते, तर चुकीचं वागणाऱ्यांना मी काही वाचवणार नाही। अजित पवारांची कार्यकर्त्यांना तंबी। वित्त विभागाच्याही फाईल्स उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जाणार। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना फाईल्सबाबत समान अधिकार देत मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा। त्र्यंबकेश्वरमध्ये चारा विकणाऱ्या महिलांकडून भाविकांची भर दिवसा लूट। एका जोडीऐवजी 20 जोड्या दिल्या जातात। पैसे 200 रुपये लाटले जातात। दादागिरी करत लूट केली जाते। बातमीनंतर पोलिसांचं कारवाईचं आश्वासन। पुणे शहरात पुन्हा कोयता गँगची दहशत। येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक घरांवर कोयत्यानं वार। परिसरात भीतीचं वातावरण। चिपळूण गुहागर महामार्गाजवळ बेकायदा उत्खनन। महसूल खात्याचं मात्र सपशेल दुर्लक्ष। नागरिकांमध्ये संताप। वक्फ बोर्ड विधेयक संसदेत सादर। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी मांडलं विधेयक। विरोधकांच्या गदारोळात विधेयकावर चर्चा सुरू। भाजप जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून सांगतो, मात्र अद्याप राष्ट्रीय अध्यक्ष निवडता येत नाही। अखिलेश यादव यांचा टोला। तर आमचा अध्यक्षांच्या निवड एकाच कुटुंबातील 5 सदस्य करत नाहीत। अमित शहांचा पलटवार। माओवाद्यांकडून युद्धबंदीचं आवाहन, तर सरकारसोबत चर्चा करायलाही तयार। सुरक्षा दलांकडून होणाऱ्या सततच्या आक्रमक कारवायांमुळे परिपत्रक जारी।